विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना जळगाव शहर हे हादरताना आपल्याला दिसत आहे। ज्या पद्धतीने जळगाव शहरातील खोटेनगर परिसराजवळ असलेल्या गुजराल पेट्रोल पंपाजवळ या ठिकाणी भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। एरोंडोल भागाकडून जळगाव शहरात 108 जी राज्य शासनाची जी ॲम्ब्युलन्स आहे ती एक रुग्ण घेऊन जळगाव शहराच्या दिशेने येत असताना या अरुंद पुलावर या ठिकाणी भीषण गाडीचा स्फोट झाल्याचं अधिकृत आणि प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की जळगाव शहरातली हा अरुंद पूल आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण ॲम्ब्युलन्स ही बेचिकार झालेली आहे। पूर्ण अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये या ठिकाणी सिलेंडरचा ॲम्ब्युलन्समध्ये ज्या पद्धतीचं सिलेंडर होतं, ऑक्सिजन सिलेंडर होतं, त्याचा स्फोट या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी रुग्णवाहिकेत ज्या पद्धतीचं रुग्ण या ठिकाणी होतं त्या रुग्णाला तात्काळ त्या ॲम्ब्युलन्सच्या बाहेर काढून त्या ठिकाणी मदत कार्य करण्यात आलेलं आहे। एरोंडोल भागातून जेव्हा ॲम्ब्युलन्स ही या जळगावच्या दिशेने आली त्या ठिकाणी 2 सिलेंडर या ॲम्ब्युलन्समध्ये होते। ज्या पद्धतीचं या ठिकाणी परिस्थिती आहे, या स्फोटानं संपूर्ण खोटेनगर परिसर असेल, गुजराल पेट्रोल पंप परिसर असेल, तो संपूर्ण परिसर हा हादरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघणाऱ्यांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण मीडिया हा राजकीय वेगवेगळ्या सभांमध्ये संपूर्ण गुंतलेला असताना या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे बातम्या देण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी माध्यमांमध्ये उशीर झालेला असला तरी अधिकृतरित्या या ठिकाणी राजमुद्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला माहिती पुरवत आहोत। जळगाव शहरातल्या गुजराल पेट्रोल पंपाजवळ जेव्हा हा ॲम्ब्युलन्सचा स्फोट झाला तेव्हा संपूर्णतः ATMचे काच देखील या ठिकाणी फुटलेले आहेत। आजूबाजूच्या परिसरातील ज्या पद्धतीनं घरं आहेत, आजूबाजूला रेसिडेन्शियल परिसर आहे, या ठिकाणी संपूर्ण काचा फुटल्याच्या देखील घटना या ठिकाणी घडलेली आहे। मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस हा स्फोट झाला तेव्हा या ठिकाणी हा रस्ता सुरू होता आणि या ठिकाणी स्फोट होतात या ठिकाणी धावपळ सुरू झाली। जो ॲम्ब्युलन्स चालक आहे त्याला गिअरबॉक्समध्ये जेव्हा काहीतरी अडचण आहे, काहीतरी ज्वाला उठत आहे असं लक्षात आलं तेव्हा त्याने ती ॲम्ब्युलन्स थांबवली आणि त्याच्यानंतर त्याने ज्या पद्धतीनं त्या गाडीतून ज्वाला उठल्या, आग लागल्यासारखा प्रकार त्या गाडीत झाला आणि त्यानंतर आगीचं प्रमाण हे संपूर्ण ॲम्ब्युलन्समध्ये सुरू असतानाच संपूर्ण गाडीने पेट घेतला। ॲम्ब्युलन्स गाडीने या ठिकाणी पेट घेतलेला आहे आणि त्याचसोबतच हा जो सिलेंडर गाडीमध्ये होता, ऑक्सिजन सिलेंडर, एकूण 2 सिलेंडर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि या ठिकाणी ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।